हिंदी पत्रकारितेच्या 200 वर्षाच्या यशस्वी आणि गौरवशाली प्रवासानिमित्त आयोजित महाराष्ट्र पत्रकार प्रांतिक महासंमेलनात अमरावती येथील पत्रकार श्री नितीन पाटील मुळे यांना प्रतिष्ठेचा आदर्श भारती गौरव सन्मान प्रदान करण्यात आलाय। आयडियल जर्नलिस्ट असोसिएशन तर्फे मुंबई येथील शेतकरी कामगार पक्ष कार्यालय, जय हार्डिया मार्ग, बेलाड इस्टेट, फोर्ट येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात हा सन्मान प्रदान करण्यात आलाय। पत्रकारिता, सामाजिक बांधिलकी आणि जनहिताच्या प्रश्नांवर सातत्याने कार्य केल्याबद्दल श्री नितीन पाटील मुळे यांचा गौरव करण्यात आलाय। कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शिवाजी रतन कांबळे, महाराष्ट्र, गुजरात, गोवा प्रभावी बाळासाहेब पाटील, वरिष्ठ राष्ट्रीय महासचिव डॉक्टर आर.पी. विश्वकर्मा तसेच राष्ट्रीय महासचिव संजय पांडे यांची प्रमुख उपस्थिती होती। सन्मानपत्र प्रदान करत असताना संस्थेचे नितीन पाटील मुळे यांच्या उज्ज्वल भविष्यात शुभेच्छा देत पत्रकारिता क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा गौरव केलाय। या सन्मानामुळे अमरावती जिल्ह्यातील पत्रकारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध सामाजिक, शैक्षणिक व पत्रकार संघटनांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे। वर्ष 2000 पासून कार्यरत असलेली आयडियल जर्नलिस्ट असोसिएशन पत्रकारांच्या हितासाठी, सामाजिक जागृतीसाठी आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी कार्यरत आहे। हिंदी पत्रकारिता दिनानिमित्त आयोजित हे संमेलन पत्रकारितेतील मूल्ये, निष्ठा आणि जनसेवेची भावना अधिक दृढ करणारे ठरले आहे। हिंदी पत्रकारितेच्या 200 वर्षाच्या यशस्वी आणि गौरवशाली प्रवासानिमित्त आयोजित महाराष्ट्र पत्रकार प्रांतिक महासंमेलनात अमरावती येथील पत्रकार श्री सोमेश्वर दिवाकरराव जेवडे यांना प्रतिष्ठेचा आदर्श भारती गौरव सन्मान प्रदान करण्यात आलाय। आयडियल जर्नलिस्ट असोसिएशन तर्फे मुंबई येथील शेतकरी कामगार पक्ष कार्यालय, जय हार्डिया मार्ग, बेलाड इस्टेट, फोर्ट येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात हा सन्मान प्रदान करण्यात आलाय। पत्रकारिता, सामाजिक बांधिलकी आणि जनहिताच्या प्रश्नांवर सातत्याने कार्य केल्याबद्दल श्री जेवडे यांचा गौरव करण्यात आलाय। कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शिवाजी रतन कांबळे, महाराष्ट्र, गुजरात, गोवा प्रभावी बाळासाहेब पाटील, वरिष्ठ राष्ट्रीय महासचिव डॉक्टर आर.पी. विश्वकर्मा तसेच राष्ट्रीय महासचिव संजय पांडे यांची प्रमुख उपस्थिती होती। सन्मानपत्र प्रदान करताना संस्थेने श्री सोमेश्वर जेवडे यांना उज्ज्वल भविष्यात शुभेच्छा देत पत्रकारिता क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा गौरव केलाय। या सन्मानामुळे अमरावती जिल्ह्यातील पत्रकारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध सामाजिक, शैक्षणिक व पत्रकार संघटनांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे। वर्ष 2000 पासून कार्यरत असलेली आयडियल जर्नलिस्ट असोसिएशन पत्रकारांच्या हितासाठी, सामाजिक जागृतीसाठी आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी कार्यरत आहे। हिंदी पत्रकारिता दिनानिमित्त आयोजित हे संमेलन पत्रकारितेतील मूल्ये, निष्ठा आणि समाजसेवेची भावना अधिक दृढ करणारे ठरले आहे। कुऱ्हा पोलीस स्टेशनच्या बीट जमातदार सुषमा मडावी यांनी आमला येथील प्रकाश नरंदने यांच्या घरी जाऊन एकेरी अरेरावीच्या भाषेत बोलून गुन्हेगार नसताना त्यांनी मारहाणी केली व ऋषभ आनंद निर्वाणकर यांना इच्छा नसतानाही रिपोर्ट देण्यास प्रवृत्त केल्याबद्दल जिल्हा पोलीस निरीक्षक कदम यांना तक्रार सादर करून महिला पोलीस बीट जमातदार सुषमा मडावी यांच्यावर कार्यवाहीची मागणी केली आहे। सदर घटना अशी की दिनांक 15 मे रोजी आमला गावात एका विवाहाच्या निमित्ताने नवरा नवरीचा नानोरा सुरू असतानाही जोराने डीजेचा आवाज सुरू होता, म्हणून प्रकाश नरंदने त्या ठिकाणी बघायला गेले असता त्या ठिकाणी गावातील शेकडो पोरांचा समुदाय एकीकडे अंगावर पाण्याचा वर्षाव करीत होते। पाणी उडवीत असतानाही डीजेवर पाणी उडाले व डीजे बंद झाला। तेव्हा कुऱ्हा पोलीस स्टेशनच्या कॉन्स्टेबल सुषमा मडावी यांना ऋषभ निर्वाणकर यांनी बोलवले व काहीही चौकशी न करता सुषमा मॅडम शेकडो पोरांचा जनसमुदाय घेऊन प्रकाश नरंदरे यांच्या घरावर जाऊन डीजे मध्ये तूच पाणी फेकले म्हणून आरेरावीच्या भाषेत धमकावल्या लागल्या व डीजेचे 2 लाख रुपये झालेले नुकसान आता ताबडतोब पैसे देऊन भरून दे, तुला हे महागात पडेल, तू ऋषभला पुरू शकत नाही, अशा धमक्या देऊन ऋषभला पोलीस स्टेशन मध्ये नेऊन प्रकाश नरंदरेच्या विरोधात रिपोर्ट दाखल करण्यास सांगितले। चौकशी न करता शेकडो लोकांच्या समुदाय घरावर नेऊन धमकावणे हे कितपत कायदेशीर आहे असा प्रश्न निर्माण होत आहे। प्रचंड आवाज डीजे सुरू असतानाही डीजे मालक यांनी डीजे वाजवण्याची परवानगी घेतली होती का? घेतली असेल तर डीजे मालक याच्यावर काय कारवाई केली हा देखील प्रश्न उपस्थित होतोय। ऋषभ निर्वाणकर व पोलीस कॉन्स्टेबल सुषमा मडावी यांचे हितसंबंध असल्याचे बोलले जात आहे। गावात कुठलाही वादविवाद किंवा घटना घडल्यास आरोपी व सुषमा मडावी यांच्यात आर्थिक सेटलमेंट ऋषभ निर्वाण करून देतो असेही बोलले जात आहे। तेव्हा अशा भ्रष्टाचार कॉन्स्टेबलला तातडीने कार्यवाही व्हावी अशी मागणी प्रकाश नरंदरे व त्यांची पत्नी मंदा नरंदरे यांनी जिल्हा पोलीस निरीक्षक कदम साहेब यांच्याकडे केली आहे। जर उगीच कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा शेतमजूर युनियनचे जिल्हा सचिव दिलीप शाप्यामोहन यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे दिला आहे। या बातमीचा आढावा घेतलाय सतीश पाटील सह जया मेहरा यांनी। कुऱ्हा पोलीस स्टेशनचे सुषमा मडावी त्या आमच्या घरी 200-250 पब्लिक घेऊन आले आणि म्हणाले डीजेचा खर्च कोण देते,
2 लाख खर्च आहे आणि जर देशील नाही तर आम्ही कोर्टाने खेचतो आणि रिपोर्ट न देता ते माझ्या घरी एवढे पब्लिक घेऊन आली तर आमचं खूप अपमान झाल्यासारखं वाटलं आम्हाला. आणि ती म्हणाली का कोर्टापर्यंत जर गेली तर मी तुला स्वतः बी घेऊन मरणार, असं तिनं मला धमकी पण दिली. आणि आता 2 लाख नाही देशील तर तुला कोर्टाची पायरी चढावंच लावतो, असं तिनं मला धमकी देऊन स्पष्ट केलं. त्या जो आहे बीजेवाला जो मुलगा आहे त्याचं नाव काय आहे आणि ते मळावी मॅडम त्याच्या संपर्कात कशा काय? ऋषिकेश निर्वाणकर हा 1 नंबरचा दलाल आहे. मॅडमला कोणते जुगार आणि दारूचं कोणतं काही जर असलं चिल्लर कोणती गावात घटना झाली की ती मॅडमला फोन लावतात, अर्धे पैसे तू घे अर्धे पैसे मी घेतो, असं तिचा गावातली पूर्ण छेडछाडी चालू आहे. नवरा नवरीचे आंघोळ चालू होतं त्यावेळेस ते पाणी उडवण्याचं काम चालू होतं आणि त्या पाण्यामध्ये प्रकाश नंदरदने हे भिजून गेले आणि प्रकाश नंदरदने भिजल्यानंतर ते कपडे ओले झाले म्हणून घरी आले. घरी आल्यानंतर 1 घंटा ते डीजेचा आवाज सुरू होता आणि त्यानंतर सुषमा मडावी मॅडम ह्या प्रकाश नंदरदने यांच्या घरावर आल्या. ते डीजेमध्ये पाणी तुम्ही टाकलं आणि तो डीजे तुम्ही बंद पाडला, त्याचं नुकसान झालं. 2 लाख रुपये या डीजेवाल्यांना तुम्ही नुकसान भरपाई द्या, नाहीतर तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये सरळ रिपोर्ट देऊन तुमच्यावर गंभीर अशा प्रकारचे गुन्हे दाखल करतो आणि एकेरी भाषेत उल्लेख करून सर्व शेकडो लोकांसमोर प्रकाश नंदरधनेचा गुन्हा नसताना अपमान करायला लागला. ही जी काही दबंगशाही चालली आणि खोटा रिपोर्ट देण्यासाठी त्या समोरच्या व्यक्तीला प्रवृत्त केलं आणि त्यामुळे त्याच्यावर अन्याय झालेला आहे. या अन्यायाची दाद मागण्यासाठी पोलीस जिल्हा निरीक्षक यांच्याकडे आम्ही आलेलो आहोत आणि यांना विनंती केलेली आहे की प्रकाश नंदरधने यांच्यावर झालेला जो अन्याय तुरा पोलीस स्टेशन जे काही बीड जमदार आहे सुषमा मडावी यांच्यावर तातडीनं कारवाई झाली पाहिजे आणि ते कारवाई करून या सर्वसामान्य गरीब माणसाला न्याय मिळाला पाहिजे, ही मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. दिनांक 31 मे 2024 रोजी शेतकरी संघर्ष संघटना जिल्हा कार्यालय येथे वाशिम जिल्ह्यातील जिल्हा व तालुका पदाधिकारी यांची बैठक संस्थापक अध्यक्ष माननीय राजाभाऊ वानखळे यांनी घेऊन सर्व पदाधिकारी यांच्या सहमतीने डॉक्टर पुरुषोत्तम जाधव यांची जिल्हाध्यक्षपदी निवड केली आहे. मागील 1 वर्षामध्ये जिल्ह्यातील शेतकरी यांच्यासाठी केलेल्या कार्याची दखल घेत ही निवड केली आहे. तसेच शेतकरी संघर्ष संघटना माजी जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ आढाव यांची विदर्भ अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. अकोला, हिंगोली, अमरावती व नगर जिल्ह्यातील कार्यकारिणी येत्या 15 दिवसांमध्ये जाहीर करण्याचे संस्थापक अध्यक्ष यांनी सांगितले. या बैठकीला संस्थापक अध्यक्ष माननीय राजूभाऊ वानखळे, विदर्भ अध्यक्ष गणेशभाऊ आढाव, जिल्हाध्यक्ष वाशिम डॉक्टर पुरुषोत्तम जाधव, जिल्हाध्यक्ष हिंगोली गजानन भाऊ जाधव, जिल्हा सचिव हरिदास बनसोड, जिल्हा संघटक अनिल भाऊ काठोडे, युवा जिल्हाध्यक्ष शुभम वानखळे, महिला जिल्हाध्यक्ष संगीताताई चव्हाण, शहर अध्यक्ष संदीप भाऊ चिखलकर, जिल्हा प्रवक्ता विलासभाऊ घुगे, जिल्हा कोषाध्यक्ष संजय भाऊ टाकतोडे, साई कोंगे, सर जिल्हा समन्वयक अविनाश घोटे, तालुकाध्यक्ष वाशिम, पिराजीभाऊ इंगळे, तालुकाध्यक्ष नितीनभाऊ थोरात, तालुकाध्यक्ष महेशभाऊ राऊत, तालुकाध्यक्ष शुभमभाऊ काडसारे, तालुकाध्यक्ष गजाननभाऊ घुमाळ, तालुकाध्यक्ष विनायकभाऊ वाळूरकर, विजयभाऊ गोरे, सुभाषभाऊ कवर, विठ्ठलभाऊ हजारे आदी मान्यवर उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीच्या वतीने येवदा येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाचेही सामूहिक श्रवण करण्यात आले. कार्यक्रमात उपस्थितांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या लोककल्याणकारी कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचे स्मरण केले. तसेच मन की बात कार्यक्रमातून प्रधानमंत्र्यांनी मांडलेल्या विविध सामाजिक, राष्ट्रीय विषयांवरील विचारांचे श्रवण केले. यावेळी ओमप्रकाश शर्मा, संजय वाघमारे, चंदूभाऊ रघुवंशी, नितीन बडे, नकुल सोनटक्के, मयूर वांदे, पिंटूभाऊ आसरे, अभिजित कराडे, दिलीप दवंडे, अमोल कवळे आदी मान्यवर उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थितांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन जनहितासाठी कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केलाय. ताज्या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये द्या. आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी 99 21 58 96 63 या व्हॉट्सअपवर मेसेज करा.